सक्षम न्यूज मध्ये आपले स्वागत। पारनेरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, 2 मंदिरांतील दानपेट्या फोडल्या। दैठणे गुंजाळ येथील चोरीची घटना शुक्रवारी पहाटे घडली असून चोरी करणारे दोघे जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। गावातील खंडोबा मंदिरात शुक्रवारी पहाटे 1:30 वाजता तोंडाला रुमाल बांधून 2 अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून मंदिरात प्रवेश केला व मंदिरातील दानपेटीचे कुलूप स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने तोडून त्यातील रक्कम मंदिरातील असणाऱ्या रुमालात बांधली। त्यानंतर देवाच्या मूर्तीजवळ असणाऱ्या वस्तूंकडे चोरट्यांचे लक्ष गेले। मुख्य मूर्तीजवळ असलेल्या खंडोबाची पितळी धातूची मूर्ती व दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी घेऊन पोबारा केला आहे। सरपंच बंटी गुंजाळ, नामदेव गुंजाळ, सुनील गुंजाळ यांनी पारनेर पोलीस ठाण्यात मंदिरातील चोरीबाबत माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। ही संपूर्ण चोरीची घटना मंदिरामधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दुसऱ्या घटनेत वासुंदे येथील भाऊसाहेब महाराज मंदिरातील नवीनच बसवलेली स्टीलची दानपेटी चोरट्यांनी फोडली। शनिवारी सकाळी ग्रामपंचायत सदस्य पोपट साळुंके, दिलीप उदावंत व रावसाहेब बर्वे हे मंदिरात दर्शनासाठी गेले असता ही बाब उघडकीस आली। यासंबंधीची माहिती टाकळी ढोकेश्वर पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांनी दिली। सहाय्यक फौजदार मोडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे। दोन्ही घटनेत एकूण किती ऐवज चोरीस गेला, याची माहिती मिळू शकली नाही। सक्षम न्यूज 24 पारनेर।